काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली होती। कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर नराधम विशाल गवळी याने लैंगिक अत्याचार केला होता। त्यानंतर त्याने तिची निर्घृण हत्या देखील केली होती। गुन्हा घडल्यानंतर त्याला शेगावमधून अटक करण्यात आली होती। तसंच गवळीला तळोजा जेलला हलवल्यापासून लवकरच विशाल गवळीचा अक्षय शिंदे होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली होती। आणि या दरम्यान आता धक्कादायक माहिती समोर आली। विशाल गवळीने तळोजा कारागृहात पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास त्याने शौचालयात जाऊन स्वतःला संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पण नेमकं काय आणि कसं घडलंय तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। 23 डिसेंबर रोजी कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणारी चिमुकली हातात 20 रुपये घेऊन खाऊ आणायला निघाली, तेव्हा ती घरी परतलीच नाही। दुसऱ्या दिवशी 24 डिसेंबरला तिचा मृतदेह बोबगाव परिसरात सापडला। चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। विशाल गवळी या नराधमाने तिच्या शरीराचे लचके तोडले आणि त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करत तिला फेकून दिलं। चिमुरडी विशाल गवळीला काका म्हणत असे। एकाच भागात राहत असल्याने ती त्याला ओळखत होती। मात्र या कशाचाही विचार न करता विशाल गवळीने त्या चिमुरडीच्या शरीराचे लचके तोडले। धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीच्या पत्नीने त्याला या गुन्ह्यात मदत केली। आज याच नराधमाने तुरुंगात गळफास घेत स्वतःला संपवलंय। तळोजा जेलमध्ये असलेल्या आरोपी विशाल गवळी याने आज पहाटे 3:30 वाजता स्वतःला संपवून घेतलं। विशाल गवळी याने पहाटे 3:30 वाजता जेलमधील शौचालयात टॉवेलच्या सहाय्याने स्वतःला संपवलंय। त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आलाय। पण मंडळी, मात्र या प्रकरणात विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी आक्षेप नोंदवलाय। विशाल गवळी याने स्वतःला संपवलं नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय संजय धनके यांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय। अक्षय शिंदेची जशी हत्या करण्यात आली तशीच विशाल गवळीची होऊ शकते असा मला संशय होता। त्यामुळे मी न्यायालयात विशालच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात अर्जही केला होता। मंडळी, आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षीने सांगितल्यानुसार विशाल गवळीने मुलीच्या दुकानाच्या जवळून अपहरण केलं होतं। तिला गाडीत टाकून घरी आणलं होतं। संध्याकाळी 5 वाजता तो मुलीला घरी घेऊन आला होता। त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केलं आणि नंतर तिची हत्या केली। तिची हत्या केल्यानंतर त्याने एका मोठ्या बॅगेत तिचा छिन्न विछिन्न मृतदेह ठेवला होता। त्यानंतर साक्षी ही संध्याकाळी 7 वाजता घरी आली। साक्षी एका खासगी बँकेत नोकरीला आहे। साक्षी आली तेव्हा विशालने झालेला प्रकार तिला सांगितला। हा प्रकार बघून ती हैराण झाली। पुढे दोघं नवरा बायकोने एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याचा विचार केला। त्यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली। त्याआधी दोघांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढलं। रात्री 8:30 वाजता विशाल गवळीने मित्राची रिक्षा बोलावून घेतली। 9 वाजता ते रिक्षात मृतदेह टाकून बोबगावच्या दिशेने रवाना झाले। त्यानंतर त्यांनी बोबगावला अन्याच स्थळी मृतदेह फेकून दिला आणि तिथून पलायन केलं। बोबगाववरून परत येत असताना विशालनं आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली। त्यानंतर तिथून तो बुलढाण्याला निघून गेला। साक्षी कल्याणमध्येच राहिली। इथपर्यंत सर्व ठीक होतं। पण जेव्हा विशालवर संशय आला तेव्हा पोलिसांनी कसून तपास केला। त्यावेळी विशालच्या घराजवळ पोलिसांना रक्ताचे डाग सापडले। त्यामुळे पोलिसांना हे कृत्य विशालनेच केल्याचं दिसून आलं। त्यानंतर पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली। तेव्हा तिने या खुनाची सर्व माहिती पोलिसांना दिली। दरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याला त्याच्या बायको आणि मित्रांनीही साथ दिली। विशालने त्याच्या आधीच्या 2 बायकांसारखं मला सोडून देऊ नये म्हणून मी त्याची साथ दिली असंही साक्षी म्हणाली। त्याच दरम्यान पोलिसांना संबंधित रिक्षा चालकाला अटक केली होती। विशालची पत्नी साक्षी आणि रिक्षा चालक मित्राकडे चौकशी आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना विशालचा सुगावा लागला। तो शेगाव मधील एका कटिंग सलून मध्ये दाढी करण्यासाठी गेला होता। शेगाव हे विशालच्या पत्नीचं गाव आहे। तिथं जाऊन तो स्वतःचा लुक बदलण्याच्या विचारात होता। शेगाव मध्येही त्याने अनेक ठिकाण बदलली होती, पण पोलीस बरोबर त्याच्या मागावर होते। दरम्यान सलून मध्ये दाढी करायला गेलेला असताना साध्या वेशात सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं। मंडळी, विशालवर यापूर्वीही जबरी चोरी, विनयभंग, मारहाण प्रकरणी एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। अशाच प्रकरणात यापूर्वीही त्याला अटक करण्यात आली होती। नंतर जामिनावर सुटून तो काही महिन्यांपूर्वी बाहेर आला होता। विशालने यापूर्वीही केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी, त्यावेळी झालेल्या त्या गुन्ह्यांचा तपास, विशालची अभिलेखावर नसलेली पण इतर काही गैरकृत्य, बालिकेला विशालने तिच्या घरापासून परिसरातून कोणते कारण देऊन आणले, बालिकेची हत्या करण्यापूर्वी विशालने तिच्याशी केलेला संवाद, बालिकेने हत्येपूर्वी केलेला प्रतिकार, विशालने यापूर्वी
यापूर्वी मनोरुग्ण असल्याचा दाखले दाखवून न्यायालयातून जामीन मिळवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली होती। पण हा दाखला कोणत्या मनोविकार तज्ञाने दिला होता, त्यावेळी विशालची मानसिक स्थिती काय होती याचा तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली होती। बालिकेची घरात हत्या केल्यानंतर विशालने कामावरून घरी आलेल्या पत्नीला दिलेली हत्येची माहिती, पत्नीने पती विशालला दिलेला सल्ला, बालिकेची मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेल्या हालचाली, मृतदेह फेकून दिल्यानंतर विशाल कल्याणमधून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पर्यंत कसा पोहोचला, तो या प्रवासात कोठे थांबला, शेगाव इथं वेश पालटून तो कोठे पळण्याच्या तयारीत होता, अशा अनेक बाजूने तपास केल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले। त्याआधी त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे 4 गुन्हे दाखल आहेत। पोक्सोचा गुन्हा दाखल झाला की जामीन मिळत नाही, मात्र कायद्यातील पळवाटा त्याला माहित होत्या। आपण मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट न्यायालयात सादर करून तो जामिनावर सुटायचा। त्याच्या या मोड्स ऑपरेटीमुळे मात्र कल्याणमधील अनेक कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली। कल्याण डोंबिवली परिसरात त्याच्याविषयी प्रचंड संतापाची लाट होती। कल्याण पूर्वेत एका राजकीय नेत्याच्या आश्रयाने विशाल गवळी दहशत माजवायचा। जामिनावर तो मोकाट सुटला की तो तक्रारदारांना फिर्याद मागे घेण्यासाठी धमकावत होता। त्यामुळे तो खरंच मनोरुग्ण आहे का, मुळात गवळीला कोणत्या आधारावर शासकीय वा खासगी रुग्णालयाने मनोरुग्ण सर्टिफिकेट दिले याची पोलिसांनी वेळोवेळी खातरजमा केली नाही। त्यामुळे गवळीला बोगस मनोरुग्ण सर्टिफिकेट देणाऱ्या रुग्णालय आणि कोळसेवाडी पोलिसांची स्वतंत्र समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तसंच या खटल्यात त्याला मनोरुग्ण सर्टिफिकेटचा आधार घेता येऊ नये म्हणून तज्ञांच्या देखरेखीत जिल्हा रुग्णालयात त्याची मानसिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली होती आणि त्या चाचणीचा रिपोर्ट मात्र धक्कादायक आला होता। कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी हा मानसिक दृष्ट्या फिट असून त्याला सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही असा रिपोर्ट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला होता। नराधम आरोपी विशाल गवळीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं असता विशाल गवळी हा वेल ओरिएंटेड, कॉन्शियस, कोऑपरेटिव्ह, ओरिएंटिंग टू टाइम प्लेस असल्याचं डॉक्टरांनी त्याच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं। तसंच त्याला कोणत्याही सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज नसल्याचंही ओपिनियन देखील डॉक्टरांनी दिलेलं होतं। तेव्हा विशाल सारख्या या क्रूर नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे। जर त्याला कठोर शिक्षा झाली नाही तर तो अजूनही गुन्हे करत राहील आणि सर्वसामान्यांचे जीव जातील अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या। पण कोर्टाने शिक्षा सुनावण्याआधीच त्याने स्वतःला संपवून घेतलं। पण तुम्हाला काय वाटतं, विशाल गवळीने खरंच स्वतःला संपवलं की त्याचाही अक्षय शिंदे झालाय? कमेंट करून नक्की सांगा। सोबतच विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।